मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांनी देऊळबंद 2 चित्रपटाच्या निमित्ताने शेतकरी प्रश्नांवर भूमिका मांडत चित्रपटाच्या नफ्यातून शेतकरी कल्याणासाठी मदत करण्याची घोषणा केली आहे। अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देऊळबंद 2 चित्रपटाच्या यशासोबतच शेतकरी प्रश्नांवर भाष्य केले। या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे 75 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचे सांगत लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। चित्रपटातून मिळणाऱ्या नफ्याचा एक मोठा हिस्सा गरजू शेतकरी कुटुंबे आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली। नाम फाउंडेशन, शिवार संस्था आणि भूमी फाउंडेशनच्या माध्यमातून ही मदत पोहोचविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी बोलताना शेती हा तोट्याचा व्यवसाय नसून त्यासाठी योग्य शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठेचे ज्ञान आणि नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। प्रत्येक शेतकरी कुटुंबातील किमान एका सदस्याने कृषी शिक्षण घेण्याची गरज असल्याचा संदेशही त्यांनी दिला। आज माझा पिक्चर कितीचा आहे? 10 कोटीचा। चालेल का नाही आधी माहिती होतं का? नव्हतं। तोच सिनेमा 200 लोक घेऊन, सगळा क्रू घेऊन मी इकडे आलो असतो शूटिंगला, तो 20 कोटीचा झाला असता। पिक्चरचा खर्च वाढला असता। आम्हाला तो खर्च वाचवून शेतकऱ्यांना द्यायचा होता, म्हणून तिथे